तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये. मी आज आलोय लायब्ररी. हे सगळे बसलेत लेक्चर ऑफ करून अभ्यास करतात. लायब्ररी स्टडी एकदम प्रोफेशनल लेवलची स्टडी. एकदम मी पण स्टडीच करतोय. याचं बोला मी हा चाललाय स्टडी झाली याची. एक पार्टी पण आहे. हे बिनकामाची लोक जुनेद तडवी. मी पण स्टडी करतो आता. कर ना आता तुझ्यासाठी ब्लॉग सुरू केला आणि स्टडी करत नाही. हा कुठे दाखव ना ते वही. पण वही तर कोरिया आहे. वही तर कोरिया आता उघडायची काय. हा तू काय करतोय? पण काय हा हे आत्ता आल्याने जायचं विचार करतोय. लायब्ररी स्टडी वगैरे केला. आता चाललोय परत वर्गात. चालू क्लासरूम मध्ये केमिस्ट्रीच्या लेक्चरला. आहे बाकीची मुलं आहेत. बाकीच इथे बघाल ना, सायलेन्स होऊन पूर्ण. इथे स्पेशल बॅच सगळे असतात. हा ते निघले दिसतही नाही. ते काय दाखवते ना मी. आता हे पण निघाले. सॉरी इंग्लिशचं लेक्चर आहे ना. हा इंग्लिशच्या लेक्चरला फुल सायलेन्स झाला इथे. सगळं स्पेशल बॅच एसी वाले बॅच. हा काय बोल चला. आता मला एक मुलगी भेटलेली, साईडला बस, पण त्याला बोललो नंतर अपॉइंटमेंट घे. काय पोरी पटत. चला चाललंय सगळे इंग्लिशच्या लेक्चरला. दादा की नाही तेवढं दाखवते तर कोण भाव पण देत नाही. झाली दाखवले की म्हणते बोलतो दाखवत नाही काय नाही. बघू पण नको तू दिल पडे काय हा आमचा ग्राउंड आहे कॉलेजचा. फर्स्ट टाइम आम्ही सगळे इंग्लिशच्या लेक्चरला पहिल्यांदा चाललोय. सगळ्या कसं वाटतं तुम्हाला पहिल्यांदा इंग्लिश लेक्चर जाताना? पहिला आम्ही बसलो होतो 1-2-3-4 इंग्लिशच्या लेक्चरला. हा ते बोल आता. ते केस बिस नको. हा बसलो होतो, पण त्यानंतर बसलो नाही. माने कालच्या ब्लॉगला असं करतोय. तुला कसं वाटतं रे फर्स्ट टाइम इंग्लिश लेक्चरला बसायला? अरे इंग्लिशचा बाप आहे मी तसा. ऐसे बोलायला नको म्हणजे. तू पण माझ्या बाजूला येऊच नको. तू बॅकग्राऊंड म्युझिक आहे सर्व काय पण बोलतोस. जस्ट चालेल. तुला काय वाटतं? मला काय वाटत नाही. घरात चला तेच सुचत रे. ही दोघं येडी पोरं. चल चला इथे अलाउड नाही शूट करायला. चला बघूया काय होतं. ते बोलतील दिवे कुठून आले नवीन. सरांची रिएक्शन काय असेल तुला काय वाटतं? अजून वेळ आहे. लेक्चर पाहायचं सुरू आहे अजून. सार्थकचा फोन आहे. सगळे पहिल्यांदा आले म्हणून घाबरले. कळत नाही त्यांना जायचं की नाही. एकदम घाबरले. मला एकदम तुरंत बोल नाही काय बोलू आता. जे बोलणार आहे ते तू टाकून पाटणं बोलशील बरोबर. तू जरी काहीतरी बोल. आपल्याला बोलताच येत नाही. हा मुके ना. आता आलाय फनी कंटेंट. अरे बाबा सांगते काय कशाला वळकन जागाच नाही, विषयच नाही, उत्तर देणार आहे काय उत्तर देणार आहे. इथं भांडण सुरू आहे. आमच्या बेंचवर 5 जण बसलेत. उठून करशील नाही म्हणून भांडण सुरू आहे रे. आजचा दिवस आहे ना, आज एवढा खराब आहे ना दोघांचा पण. कुठे उठवायची जागेवर हे ऐकतच नाही. फुल एकदम एनर्जी मध्ये भेटला की एकदम फोडून टाकणार आहे त्याला. बॉक्सिंग सारखा बॉक्सर आहे भाई तो. इंटरनॅशनल लेवल ना. नॅशनल लेवल. सॉरी इंटर काढलेलं आहे. अजून लेक्चर सुरू नाही झालंय. दुसरा वगैरे आणखी वगैरे चालू आहे. लाईव्ह जास्त येत नाही. ते पैसा भरपूर आहे कॉलेजकडे. हा बरोबर ना. एकदम ओपन आहे. फुल ओपन. सगळीकडे खिडक्या. नाईस ब्युटिफुल क्लास. जास्त इंग्लिश नाही बोलायचं. येत नाही तर दोघं जण काहीतरी टीचर्स डे साजरा करणार आहेत.
आज आपण शिकणार आहोत बायोलॉजी. बायोलॉजी खूप प्रकार असतात. एक म्हणजे असते किडनीचं प्रॅक्टिकल दाखवणार तुम्हाला. आता आपण खडून आणल्यावर ना आपण आज BX ची गाडी तुम्ही बघितली असेल तर आपल्यामध्ये BMW M5 येते. त्याच्यामध्ये आपल्याकडे खोटं बनल्यावर तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत आहे आता. तुम्ही तुम्हाला ऑल क्लिअर दाखवलं. स्टुडंट क्लासरूम मध्ये आलो आता आम्ही. पाठी बस थांब तू, मला बसून दे इथे. ह्या कुठे गेला माने? हे आलो माने. बसा एवढी जण येतात क्लास मध्ये आमच्या. खाऊ आहे का? सायन्सची पोरं आम्ही सगळे सायन्सची. बस ना तर खाली बस ना. हो भाई एक साथ नमस्ते. आम्हाला समजते. चल एवढी पोरं आहेत बघा. बाहेर सर उभे आहेत. घाबरत नाही आम्ही कोणाला. बिंदास सर आले तरी मी चालू ठेवणार. सर आले तरी चालू ठेवणार. बघा आले सर आले. नाही सर आले तरी चालू ठेवणार. दम म्हणजे दम बोलतो. साईडवर ये तू. हे बघा आले सर. इथे अभ्यासाचा पत्ता नाही ना. पेपरच पडले. पेपर येणार आहे. पेपर जर हातात येईल त्यावेळी जी कंडिशन होईल ती मला सांगू नाही शकत. 6 days to go. 6 days पेपर सरस पेपरसाठी 6 दिवसाला पेपरला. बिंदास राहायचं. बोर्डाचा रिझल्ट आता झाल्यावर मग ऑल इज वेल नाही. इथे पुढे काहीतरी वेगळं सुरू आहे. पाठी आमचं काहीतरी वेगळं सुरू आहे. सर सरांना पण कुरकुरा सरांना दाखव. काय आहे? खातायत समोर शिकवतात. निर्लज्ज झाले. पाठचा आहे ना. पाठ सुधारणारच नाही. एक पाकिट संपला दुसरा पाकिट काढला खायला. कुठे गेला का? कसं वाटतंय पहिल्यांदा इंग्लिश लेक्चरला? फिलिंग कशी येते? लक्ष नसल्यावर असं होतं. सरांनी तर पकडले नंतर दोघींना. या समोर सर आहेत. तो जो लेक्चर संपलेला आहे इंग्लिशचा. आता आई आहे सोनी आमच्या मॅडम रे. मॅडम आहे त्याने ह्याला ट्रूथ अँड डेअर खेळायचं. तोंड दाखव रे तुझं. तोंड दाखव ना. समोर मॅडम आहे आपला डेअर काढतील त्या. तो बघा तिकडनं पण मला नाही ढेऱ्या पण हा खास व्लॉगसाठी पाठवायला. मी व्लॉग करतोय ना पाठवायला. का घरात मम्मीला दाखवायला मी अभ्यास करतो. हा गप तू. तिथं मॅडम शिकवत आहेत. मी इथं आम्ही पेन्सिलने लिहितोय. मी ते लिहितच नाही. का पोरींशी बोलू नको. तुला बोलायचं. तिथे हे लिहित आहेत. मी तर कायच नाही लिहिलं. पेन पण नाही माझ्याकडे. पेन मागतोय. तिथे हे लिहित आहेत. माझ्याकडे कायच लिहिलं नाही. पेन भेटला फेक. पेन भेटला लिहायला घेऊन काहीतरी लिहूया. हे काही लिहिलं दाखव. अरे कुठलं खाली? अरे काय आहे? कुठली वही? केमिस्ट्रीचीच वही आहे ना? हा लिहायला सुरुवात करून. स्ट्रक्चर ऑफ ॲटम. फर्स्ट टाइम शेवटपर्यंत बसायला कसं वाटतं? वेगळीच फिलिंग येते ना. तुला कसं वाटतं? सो आता कॉलेज सुटलं. आता पडायचंय. काय बघतोस? बघवत नाही वाटतं करताना.
तो बघ बघ तुला बघवत नाही का तुला करताना मी हा एक जर मुलगा चांगला प्रयत्न करतो त्याला सबस्क्राईब केलं काय बिघडतं का कामात बघितलेस काय अरे कॉलेज सुटलं आता बघ काय घाबरतो काय मी सो कॉलेज सुटलं आता सगळेजण निघालेत आज मजा येईल ना याला बघवत नाही बघायचे हे हसतात बघ करताना बाकीचे केस बिस बघू नको काय ना बघायचे केस वगैरे सो सगळे चाललेत घरी आणि मी चाललोय क्लासला हे बघू पायाखाली बघू शकता केवढं चिखल आहे लय बेकार परिस्थिती सुरू आहे बघायचं शूजची वाट लागते बाकी काय नाही चिखल उडला तरी चालेल काय रे तर मगाशी कॉलेजवरनं क्लासला गेलो तर क्लास सुटला 1 तासाने त्यात पाऊस पण जोरात आलाय पॅन्ट वगैरे भिजले तर मित्रांनो आजचा व्लॉग इथेच थांबवतो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ब्लॉग आवडत असेल लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय